कळतंय. म्हणजे भरपूर जण असं म्हणतात की सर आमचा अभ्यासच नाही आणि टेस्ट कसे सॉल्व्ह करायला पाहिजे. तुमचा जेवढा अभ्यास आहे तेवढ्या अभ्यासावरती टेस्ट सॉल्व्ह करा. टेस्टमधून तुम्हाला कळेल की तुमचा कुठल्या टॉपिकचा अभ्यास झालाय आणि कुठल्या टॉपिकचा अभ्यास झाला नाही. निदान 100 पैकी असे तर प्रश्न असतील 20, 30, 40 तुम्ही सॉल्व्ह करू शकाल. ते 40 तुम्हाला समजतील ना, ते कॉन्फिडन्स तुमचा वाढवेल ना. आणि 60 असे कळतील की हे टॉपिक आपल्याला अजून करायचे आहेत. मग ते जे 60 तुम्हाला येत नसतील आणि 40 तुम्हाला येत असतील, अशा पद्धतीने एखादी टेस्ट सॉल्व्ह केल्यानंतर मार्क किती पडतात, मग तुका बसतोय का, कशा पद्धतीने अनालिसिस आहे, हे कोण करणार आहे. हे जर केलं तर यश जवळ येईल, नाही तर फक्त पुस्तक वाचत बसू हे काही होणार नाही. त्याच्यामुळे नमस्कार, आपल्या एज्युकेशन प्लॅटफॉर्मवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. भरपूर जणांची मागणी पण होती की धर्मादाय आयुक्तालय जी भरती आहे त्यासाठी टेस्ट सिरीज आणा, आणि टेस्ट सिरीजच्या माध्यमातून रिव्हिजन कसं होईल. म्हणजे टेस्ट सिरीज तर विद्यार्थी परचेस करतायत, प्रिंट पण करतायत. ओके, हे जे आहे टेस्ट सिरीजच्या माध्यमातून रिव्हिजन कसं करायचं हा व्हिडिओ आहे, शॉर्टमध्ये आहे. ज्यांनी टेस्ट सिरीज घेतली असेल त्याने देखील हा पूर्ण व्हिडिओ बघा, आणि ज्यांनी नसेल घेतली त्यांनी देखील बघा. तुमचं रिव्हिजन कसं होणार आहे याचा फॉर्म्युला तुम्हाला भेटणार आहे. ओके, या पद्धतीनं हे आहे. हे बघा, टेस्ट पेपर्स विद्यार्थ्यांनी पेपर प्रिंट केले. 10 टेस्ट आहेत, PDF फॉर्मॅटमध्ये आहेत, प्रिंट करता येतील. आणि 10ला 10 टेस्टमध्ये जवळपास 1000 प्रश्न, आणि 1000 प्रश्नाच्या प्रत्येक प्रश्नाचं एक्सप्लेनेशन इथे बघत असाल तर इथे टेस्ट आहेत आणि ते एक्सप्लेनेशनचे ह्या PDFs आहेत. ह्या पूर्णपणे प्रिंट केल्या. आणि आता दिवाळी सध्या सुरू आहे. एक दररोज दिवाळीत अभ्यास होत नसतो, आजपर्यंत भल्याचा झाला नाही. त्याच्यामुळे दिवाळीत दररोज एक पेपर घ्यायचा, प्रिंट करायचा, प्रिंट केला एक पेपर घ्यायचा, एक त्याचा एक्सप्लेनेशन शीट सोडवायचा, 2 तास लावून 1-1.5 तासात होऊन जातो. एक्सप्लेनेशन 2-3 तास फक्त अभ्यास करायचा. कुठले टॉपिक चुकलेत एका पेजवरती लिहून घ्यायचे. जेव्हा दिवाळी होईल, जेव्हा आपण लायब्ररीत जाऊ नंतर घरून तिकडे, तेव्हा त्या टॉपिकवरती काम करायचं. प्रयोग चुकला, समाज चुकला, हे चुकलं, या 8-10 दिवसात हे पेपर सोडवायचे. दररोज एक पेपर सोडायचा, त्याचं अनालिसिस करायचं. पुढे सांगणार आहे. इकडे बघा, विद्यार्थ्याचाच मेसेज आहे. लगेच टेस्ट सिरीज लॉन्च केल्याच मेसेज पण आला, प्रिंट पण केली, फोटो पण आला. ओके, की डन, बेस्ट टेस्ट सिरीज बॅच फॉर शुअर, डेली टेस्ट सॉल्व्ह करणं पक्का. ओके, या पद्धतीनं आहे. 4-15 मेसेज, 4-16 रिप्लाय, लगेच 4-26ला ऑल द बेस्ट. त्याचा तिकडून रिप्लाय फास्ट असतं आपला, एकदम खतरनाक कार्यक्रम, एकदम प्रकाशाच्या वेगापेक्षा आपला रिप्लाय. ओके, त्याच्यानंतर बघा, हे विद्यार्थ्यांनाच पाठवलं, एकदम सिस्टमॅटिक पेपर आणि त्याचं एक्सप्लेनेशन वगैरे जबरदस्त पद्धतीनं. ओके, चलो. त्याच्यानंतर हे टेस्ट सिरीजचा लोगो आहे. आपल्या ऍप्लिकेशनला जा, सरळ सेवा बॅचेस फोल्डरमध्ये जा, तिथं किंवा ऑल कोर्सेसमध्ये जाऊन तुम्ही परचेस करू शकता. PDF फॉर्मॅटमध्ये आहे, प्रिंट करू शकता. 10 टेस्ट आहेत विथ डिटेल एक्सप्लेनेशन. टेस्ट पण दाखवतो, पूर्ण सांगणार आहे तुम्हाला. चला, क्लिअर. ओके, ज्यांना माझे व्हॉट्सअप स्टेटस दिसत असतील, नवीन असाल तर माझी ही माहिती जी आहे 94-21-44-24-36 या व्हॉट्सअप क्रमांकावरती पाठवा. तुमचं पूर्ण नाव, जिल्हा वगैरे सगळ्या गोष्टी पाठवा. काही जणांचा नंबर वगैरे डिलीट झाला असेल, स्टेटस दिसत नसतील, परत पाठवा, परत सेव्ह होऊन जाईल. होतं एखाद्या वेळेस डिलीट वगैरे. ओके, त्या पद्धतीने समजून घ्या. चला, आता टेस्ट आहेत तर टेस्ट एक्सप्लेनेशन पहिल्यांदा दाखवतो की कशा पद्धतीनं. बघा, या पद्धतीनं आहे पूर्ण प्रत्येक प्रश्नाचं. म्हणजे 10 टेस्टमध्ये 1000 प्रश्न, प्रत्येक बघा हे मराठी इथून पूर्णपणे एकदम जबरदस्त पद्धतीनं कशा पद्धतीनं आहे पूर्ण हे मराठीचं एक्सप्लेनेशन. ओके, एकदम डिटेल पद्धतीने. असं नाही की काय बघा हे भाववाचक नाम, विशेषण वगैरे सगळं डिटेल पद्धतीने घेतलेत. काही जे ऑड जे प्रश्न आहेत, जे एक दोन नवीन विचारतायत, ते देखील या टेस्टमध्ये सांगितलेले आहे. ओके, तर हे झालं इथपर्यंत. आता आपण बघू टेस्ट पेपरमध्ये नेमकं काय करायचंय. एक सांगतो तुम्हाला, त्याचा वापर कसा करायचा आहे. बघा, चला, आता हे पेपर्स आहे. 25 प्रश्न मराठीचे आहेत, 25 इंग्रजीचे. मॅथ आणि रिझनिंगच आहे, पण मॅथचे काही टॉपिक करायला सांगितलेत मी. 5 टॉपिक करा, 5 ते 6 टॉपिक. ओके, ते आणि उरलेलं GH तर मराठीची आता पूर्ण एक टेस्ट घ्यायची, प्रिंट करायची, सॉल्व्ह करायची वेळ लावून. एक OMR घ्या किंवा नंबर टाका 1 ते 100, तिथं उत्तर लिहा, चेक करा. भरपूर जणांना ती कळत नाही की सर कशी सॉल्व्ह करायची, ऑनलाईन नाही दिलेली आहे, PDF फॉर्मॅटमध्ये याच्यामुळे दिलेली आहे की प्रिंट करा. 1000 प्रश्न डोळ्याखालून जातात, त्याचं एक्सप्लेनेशन डोळ्याखालून जातं. हे खूप महत्वाचं आहे. अनालिसिस महत्वाचं आहे. फक्त टेस्ट सॉल्व्ह केली आणि मग मार्क बघितले असं नाहीये. मग तुमचं रिव्हिजन नाही होणार, तुमचा स्कोर नाही वाढणार, तुमचा अभ्यास नाही वाढणार. त्याच्यामुळेच हे PDF फॉर्मॅटमध्ये दिले की बाबा तुम्ही आता पूर्ण 100 प्रश्न सोडवा. मग तुमचे पूर्ण 100 सोडवले, एक पेज घ्या, त्याच्यात 100 नंबर टाका, त्याचा ऑप्शन लिहा, चेक करा आन्सर की दिलेली आहे. इथं एक्सप्लेनेशन मध्ये आन्सर की आहे. ओके, इथं बघा आन्सर की दिलेली आहे. या पेपरच्या पाठीमागे आहे. ओके, पेपरच्या पाठीमागे आन्सर की चेक करा किती आले. मग आता एक घ्या विषय की बाबा मराठीचे 25 प्रश्न चेक करा. मग तुमचे कुठे चुकलेत. मग माझ्या म्हणी चुकल्यात सर, माझा समानार्थी चुकलाय, माझा प्रयोग चुकलाय, मला नाम ओळखता येत नाही, मला क्रियापद ओळखता येत नाही, मला अमुक नाही, मला सकर्मक क्रियापद येत नाही. ती लिस्ट घ्या की चुकलेत कुठे, आणि बरोबर आलेत पण टुक्के मारून चुकलेत का, मग कुठले टॉपिक चुकलेत, मग त्याची लिस्ट करा. मग समजा मराठीमध्ये तुमच्या पहिल्या टेस्टमध्ये समास आणि प्रयोग तुमचा संपूर्ण चुकलाय, मग तुम्ही समास आणि प्रयोग रिव्हिजनला घ्या मराठीमध्ये. मग सेम इंग्रजीचं घ्या, मग इंग्रजीमध्ये कुठले टॉपिक आहेत ते घ्या. तुमचे उतार्यात प्रश्न चुकतायत, मग उतार्यावरती जा. ओके, ती आहे. त्याच्यानंतर तुमचा समास, द्वंद्व समासात तुम्हाला कन्फ्युज व्हायला, द्विगु आणि द्वंद्वमध्ये कन्फ्युज व्हायला, तुम्हाला इथं कळतंय. म्हणजे भरपूर जण असं म्हणतात की सर आमचा अभ्यासच नाही आणि टेस्ट कसे सॉल्व्ह करायला पाहिजे. तुमचा जेवढा अभ्यास आहे तेवढ्या अभ्यासावरती टेस्ट सॉल्व्ह करा.
टेस्टमधून तुम्हाला कळेल की तुमचा कुठल्या टॉपिकचा अभ्यास झालाय आणि कुठल्या टॉपिकचा अभ्यास झाला नाही. निदान 100 पैकी असे तर प्रश्न असतील 20, 30, 40 तुम्ही सॉल्व्ह करू शकाल. ते 40 तर तुम्हाला समजतील ना, ते कॉन्फिडन्स तुमचा वाढवेल ना. आणि 60 असे कळतील की हे टॉपिक आपल्याला अजून करायचे आहेत. मग ते जे 60 तुम्हाला येत नसतील आणि 40 तुम्हाला येत असतील, अशा पद्धतीने एखादी टेस्ट सॉल्व्ह केल्यानंतर मार्क किती पडतात, मग तुक्का बसतोय का, कशा पद्धतीने अनालिसिस आहे, हे कोण करणार आहे, हे जर केलं तर यश जवळ येईल. नाही तर फक्त पुस्तक वाचत बसू, हे काही होणार नाही. त्याच्यामुळे ह्या रिव्हिजन टेस्ट त्याच्यामुळे दिल्यात की मॅक्झिमम सॉल्व्ह करा, प्रिंट करा. केवळ वाक्य, मिश्र वाक्य हेच आपल्याला कळत नाही. आपण वाचलंय, आपण प्रश्न नाही वाचले, आपण टेस्ट नाही केलेलं, आपण टेस्ट जोपर्यंत करणार नाही ते इथे सॉल्व्ह करा. 10 ला 10 टेस्ट, दररोज एक टेस्ट. आणि फक्त टेस्ट सॉल्व्ह करणं, मार्क कमी पडले म्हणून नाराज व्हायचं नाहीये. आपल्याकडे एक्सप्लेनेशन आपलं वाट बघते मित्रांनो, हे आपल्याला करायचंय. प्रत्येक प्रश्नाचं बघा तुम्हाला सगळं दाखवतो. इंग्लिशचं पण आहे, मॅथ रिझनिंगचं पण आहे, सगळं आहे. ओके, डिटेल पद्धतीने दिले, एकदम प्रिंटेड फॉर्मॅटमध्ये. प्रिंट करा, जाऊ द्या, काय नाही, थोडेसे 100-150 रुपये लागतील, काही नाही जास्त. महत्वाची गोष्ट आहे. ओके, चल बघा या पद्धतीनं. काय 200 रुपये लागतील प्रिंट करायला, काय प्रॉब्लेम आहे. पूर्ण डिले, याची रिव्हिजन करायची आपल्याला. प्रश्न चुकला सर, मला 200 पैकी फक्त 140च पडले, मग माझं होतच नाही. अरे ठीक आहे, 140 पडले, 100 पडले, 180 पडले, चुकले कुठं बघ, काय याच्यात नवीन मिळतंय, कुठले प्रश्न आहेत, कुठल्या टॉपिकवरती आहेत ते बघायचे, त्याच रिव्हिजन करायचं आपल्याला. म्हणून मी ऑनलाईन फॉर्मॅटमध्ये हे दिलेलं नाही, की हे ऑफलाईन फॉर्मॅटमध्ये दिलंय की एक एक घ्या, सॉल्व्ह करा, बघा कुठं चुकलंय, ती लिस्ट काढा, 10 टेस्ट पेपर सोडवाकडे, त्याचं एक्सप्लेनेशन बघा. तुमचा स्कोर नाही वाढला तर मग म्हणा 100%. त्याचं अनालिसिस करा, कुठले टॉपिक चुकलेत. बरोबर म्हणजे 250 प्रश्न मराठीचे व्हायलेत, म्हणजे टॉपिक तुम्हाला कळून जाईल की तुम्ही कुठे वीक आहात, त्याच्यावरतीच तुम्ही काम करा. प्रयोग समाज तुमचा एकही चुकत नाहीये. पटकन 1-3 तासात 2 टॉपिक रिव्हिजन करा, संपला. बाकीच्या टॉपिकला वेळ द्या. तुम्हाला कळेल की रिझनिंगमध्ये, मॅथमध्ये मला हे जमत नाही, त्याच्यावरती काम करण्यासाठी म्हणून ही टेस्ट सिरीज केलेली आहे लॉन्च. ओके, ती एक महत्वाची गोष्ट आहे. त्याच्यामुळे हे पूर्ण स्पष्ट पद्धतीने दिलंय, याचा खूप फायदा घ्या. जबरदस्त पद्धतीने हे GSGK बघा डिटेल पद्धतीने एक्सप्लेनेशन दिले, कुठेच मिळणार नाही असं एक्सप्लेनेशन. ओके, आणि त्याचं रिव्हिजन तुमचं होणार आहे. जे ऑड आहेत, एखादे 2 प्रश्न येतात तिथून तुम्हाला मिळतील. 1000 प्रश्न जोक आहे आणि त्याचं एक्सप्लेनेशन जोक आहे, काहीच नाहीये. एकदम खतरनाक काम आहे ते. इंग्लिशचं आहे, याच्यात तुम्हाला दाखवतो, एकदम ते स्पीडमध्ये पुढे गेलं. इंग्लिश आहे, सगळ्याच याचा 100ला 100 प्रश्न. ओके, मॅथ रिझनिंग हे बघा डिटेल पद्धतीने पूर्ण हे अशा पद्धतीनं. ओके, त्याच्यानंतर इंग्लिशचं पण डिटेल. इंग्लिशमध्ये तुम्हाला लगेच कळेल की माझा टेन्सच चुकतोय, माझा आर्टिकलच चुकतोय, डायरेक्ट इनडायरेक्ट चुकतोय. ओके, ते देखील करणं गरजेचं आहे. चल बघा इंग्लिशचं 26 पासून इंग्लिश, चला मराठीपासून. हे बघा ही सिटिंग आहे, याची मांडणी आहे, सेंटेन्स अरेंजमेंट तुमचं चुकतंय, याला घ्या गुगलला, ट्रान्सलेट करा, विचार करा, प्रिंट केल्यानंतर ते होतंय. लॅपटॉपमध्ये किंवा मोबाईलमध्ये असं नाही की मी म्हणत नाही की दुसरीकडे तुम्ही घेतली असेल, सॉल्व्ह करा ती पण ही प्रिंट करून सॉल्व्ह करा. तिथं थिंक कराल, इथे शब्दांचा अर्थ तुम्हाला येत नाही, एखादा नेटवरती टाकाल, लिहून घ्याल, प्रिंट केल्यानंतर तुम्हाला कळेल कुठल्या टॉपिकमध्ये तुम्ही चुकतात, याचा अनालिसिस करेल. हार्ड कॉपी तुमच्याकडे आहे आणि 1000 प्रश्न असं नाही की याच एक्झामला, अपकमिंग एक्झामला तुम्हाला आहे. आणि नॉमिनल फीसमध्ये 199 मध्ये उपलब्ध करून दिले, पहिल्या दिवाळीपर्यंत ऑफर आहे. त्याचा फायदा घ्या, खूप फायदा घ्या त्याचा, जबरदस्त पद्धतीने घ्या. ओके, ह्या पद्धतीनं महत्वाचं आहे. ओके, चलो मी टेस्ट दाखवतो तुम्हाला. या पद्धतीने मराठीचे आहेत, इंग्रजीचे प्रश्न. आता भरपूर जणांना कळालं असेल की कशा पद्धतीने त्याचा वापर करा. इंग्रजीमध्ये काही म्हणी असतील, काही हे असतील, सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या जमल्या पाहिजे. ते टॉपिकची लिस्ट काढायची, सॉल्व्ह करायची. आता इंग्रजीमध्ये तुमचा उतारच चुकत आहे, तुम्हाला आताच कळलं ना. मग 10 टेस्ट आहे, 10 उतारे सोडवा. खूप अडचण यायली, याला गुगलला घ्या, ट्रान्सलेट करा, लिहून काढा, इंग्रजीमध्ये लिहून काढा, मराठी त्याचं ट्रान्सलेशन लिहून काढा, परत वाचा. ओके, परत एखाद्या शब्दाचा अवघड चाललाय, टाका, करा त्याचं 10 उतार्याचं पोस्टमॉर्टम करून टाका ना. 10च करा, बघा तुम्हाला मार्क वाढतील का. 100% एक उतारा होतोय ना पहिल्या पेपरमध्ये, त्याला तसं करा, बघा दुसऱ्या टेस्टमध्ये मार्क वाढतील. 3ऱ्या, 4थ्या, 5व्या, 6व्या टेस्ट पासून तर तुम्हाला किती एकदम 0 जरी असले ना, तुम्हाला आउट ऑफ येतील, जवळपास 5 पैकी 4 येतील. आणि शेवटच्या 10 पर्यंत 5 पैकी 5, 10व्या, 9व्या, 10व्या टेस्टला 100% ह्या पद्धतीने जर केलं तर. शब्दांना शब्द घ्या, ट्रान्सलेट करून टाका गुगलमध्ये, वेळ जाऊ द्या, 15-20 मिनिटं जातील एक उतारा सोडवायला, जाऊ दे, वेळ आहे आपल्याकडे, काही प्रॉब्लेम नाहीये. पण असं जर केलं तरच यश मिळणार आहे, नाहीतर अवघड आहे. ही खूप महत्वाची गोष्ट. त्याच्यामुळे पॅनिक होऊ नका की वेळ नाही, माझा अभ्यास झाला नाही. अभ्यास काय झाला नाही, कुठल्या टॉपिकचा झाला नाही, कुठल्या विषयाचा झाला नाही, कुठले टॉपिक कमी पडतोय, काय करतोय, याचं अनालिसिस करायचं, रिव्हिजन करा, मग तुम्हाला त्याचा फायदा आहे. फक्त टेन्शन घेऊ नका हवेत, तुम्हाला माझा अभ्यास झाला नाही, माझा अभ्यास झाला नाही. काय झालं नाही, नेमकं काय झालं नाही सांग. दुखतंय माझं, तब्येत बरोबर नाही, तब्येत बरोबर नाही, काय दुखतंय, डोकं दुखतंय, चल डोक्यात डॉक्टरकडे, नाही डोळे दुखतात, काय नेमकं काय झालं सांग, आपण त्या डॉक्टरकडे जाऊन इलाज करू. फक्त ओरडायचं नाही की वेगळंच व्हायलंय, कसतरीच व्हायलंय. ओके, तर याच्यामध्ये आपण इथंच थांबूयात. हे जे आहे व्हॉट्सअप स्टेटस किंवा या पद्धतीने टेस्ट उपलब्ध आहेत. ओके, ते तुम्ही आपल्या ऍप्लिकेशनला जाऊन परचेस करू शकता. अजून तुमचे काही प्रश्न असतील कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा किंवा मला व्हॉट्सअपला देखील मेसेज करा, कॉलिंग टाइम घ्या, बोला, काही प्रॉब्लेम नाही. वेळ घ्या माझा,
या वेळेत मी तुम्हाला कॉलिंगचा टाइम देईल त्यावेळेस बोला, बिंदास्त, काही प्रॉब्लेम नाही. जे काही प्रश्न असतील व्हॉट्सअपला मेसेज करा, 100% रिप्लाय देतो. तर अशाच जबरदस्त लेक्चर्स पुढच्या लेक्चरमध्ये भेटूयात. पण जास्तीत जास्त जणांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि आपली टेस्ट सीरीज परचेस करायला ते देखील विसरू नका. भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत